महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही भात शेतीमध्ये भात लागवडीमध्ये पहिला लागवडीचा डोस कोणता वापरावा ही चर्चा आज करणार आहोत। तर भात शेतीमध्ये सुरुवातीपासून जास्त वाढ असेल तर आपल्याला भात शेतीमध्ये भात लागवडीमध्ये खूप छान पद्धतीने उत्पादन घेता येतं। तर भात लागवडीमध्ये फुटव्यांची संख्या पण खूप महत्त्वाची असते। जास्तीत जास्त फुटवा असेल तर खूप छान पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन घेता येतं। तर जास्त उत्पादन घेण्यासाठी पहिला लागवडीचा डोस खूप महत्त्वाचा आहे। तर पहिल्या लागवडीचा डोस आपण भात लागवड केल्यापासून 12 ते 15 दिवसाने भाताची नर्सरी प्लांट जे असतात ते आपण लावल्यापासून 12 ते 15 दिवसाने आपण पहिला लागवडीचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिल्या लागवडीच्या डोसमध्ये भाताच्या वाढीसाठी आपण युरिया 20 किलो, MOP 20 किलो, 24-24-0 किंवा 28-28-0 ह्या दोन्हीपैकी कोणतीही लागवड आपण 20 किलो वापरू शकता। त्याच्यासोबतच मायक्रो न्यूट्रिएंट्स खूप महत्त्वाचे असतात। तर त्याच्यामध्ये झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो न्यूट्रिएंट्स जे आहेत ते गरजेचं असतात भात शेतीमध्ये। तर त्याच्यासाठी आपण 10 किलो मायक्रो न्यूट्रिएंट्स वापरणं खूप महत्त्वाचं आहे। आणि भातामध्ये व्यवस्थित वाढ होण्यासाठी सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे टॉनिक वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर हे टॉनिक आपण 10 किलो प्रति एकर या पद्धतीने वापरू शकता। 10 किलो ह्युमिक ऍसिड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर भातामध्ये मुळ्यांची वाढ खूप छान पद्धतीने झाली तरच आपल्याला ही सर्व जी खतं आहेत, लागवडी आहेत ही खूप छान पद्धतीने भातामध्ये वाढीसाठी मदत होते। तर त्याच्यासाठी आपण ह्युमिक ऍसिड मुळ्यांच्या वाढीसाठी वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण 10 किलो 1 एकराला वापरू शकता। तर हा डोस 1 एकरासाठी आहे। तर आपण हा पहिला डोस रोप लावल्यापासून आपण 12 ते 15 दिवस झाल्यानंतर आपण पहिला लागवडीचा डोस देणं गरजेचं आहे। भात लागवडीमध्ये भात शेतीमध्ये सुरुवातीपासून वाढ होते तर सुरुवातीची वाढ खूप महत्त्वाची असते। तर त्याच्यासाठी आपण पहिला लागवडीचा डोस देणं गरजेचं आहे। तर आपण हा लागवडीचा डोस देऊ शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।